मल्टी स्पेशालिटी सर्जरीजमध्ये DSSI मंत्रा सर्जिकल रोबोटिक सिस्टीम या अत्याधुनिक अशा पद्धतीची सुरुवात प्रथमच बाणेर येथील मणिपाल हॉस्पिटलमध्ये करण्यात आली असून यामुळे रुग्णसेवा विभागात आणखीन एक आधुनिक पद्धतीची सुरुवात झाली आहे। या नवीन पद्धतीमुळे हॉस्पिटलकडून आता अगदी अचूक आणि मिनिमली इन्व्हेंसिव्ह शस्त्रक्रिया करण्यात येणार आहे। यामुळे कार्डिॲक थेरॉसिस, ऑन्कोलॉजी, यूरोलॉजी, गायनोकोलॉजी आणि जनरल सर्जरी क्षेत्रात नवीन क्रांती झाली आहे। मी डॉक्टर अमित पारसनीस, मी कॅन्सर सर्जन आणि सर्जन आहे मणिपाल हॉस्पिटल बाणेर येथे, विभाग प्रमुख पण आहे। आणि आमच्या हॉस्पिटलमध्ये सांगायला आनंद होतो की SSI मंत्रा या कंपनीचा SSI मंत्रा 3 नावाचा सर्जिकल रोबोट कालपासून कार्यान्वित करण्यात आला आहे। याच्याविषयी आपण ऐकलं असेल की हा पेशंटसाठी खूप फायदेशीर ठरतो। छोटे छोटे इन्सिडेंट्स असतात, सर्जरीमध्ये ब्लड लॉस कमी होतो, पेशंट लवकर घरी जातो। त्याच्यामध्ये विजन खूप चांगली असते कारण का 3D विजन असते त्याची, त्याच्यामध्ये डेप्थ परसेप्शन चांगलं असतं। पण सर्वात महत्त्वाची गोष्ट अजून याच्यामध्ये जी आहे, जी कधी कधी समजत नाही पेशंट्सला, की सर्जन जेव्हा ऑपरेशन करतो तेव्हा सर्जनला खूप ताण सहन करायला लागतो। त्याचे हात एका विशिष्ट पोझिशनमध्ये असतात, खांदे दुखतात, मान दुखते। तर तसं या रोबोमध्ये सर्जन बसून काम करतो, त्याचे हात असे रेस्टेड असतात एका प्लॅटफॉर्मवरती आणि बसून काम करतो। त्याच्यामुळे त्याचं काम जास्ती चांगलं होतं, जास्ती ॲक्युरेट होतं, पेशंटसाठी ते चांगलं असतं। आणि अजून फार महत्त्वाची गोष्ट की रोबोटचे जे इन्स्ट्रुमेंट्स आहेत त्याच्यामध्ये 6 डिग्रीज ऑफ फ्रीडम आहे। आपला हात जो लॅप्रोस्कोपी इन्स्ट्रुमेंट्स फक्त 2 वर खाली आणि साईडवेज हलू शकतो, तर रोबोटचे जे इन्स्ट्रुमेंट्स आहेत ते पूर्ण सर्क्युलर 360 डिग्रीमध्ये हलू शकतात। आणि जे डिसेक्शन असतं ते खूप सोपं जातं। अवघड ठिकाणचं डिसेक्शन, अवघड ठिकाणी पोचून डिसेक्शन करणे, हे ज्या मोठ्या मोठ्या कॅन्सर सर्जरीज किंवा ज्या मोठ्या गॅस्ट्रोइंटेस्टाइनल सर्जरीज आहेत ज्यामध्ये ते आवश्यक असते किंवा डिफिकल्ट इन्फेक्शन्स आहेत तिथं ऑपरेशन करायचं आहे, तर तिथं हे रोबोटची जी मुवमेंट आहे त्या मुवमेंटचा खूप फायदा होतो पेशंटला आणि सर्जनलाही त्याचा फायदा होतो, कारण सर्जन ती मुवमेंट करू शकतो, नॉर्मली ती मुवमेंट पॉसिबल नसते। त्यामुळे ओव्हरऑल दोघांनाही बेनिफिशियल असं हे तंत्रज्ञान आहे। आणि जसं जसं ते तंत्रज्ञान जास्तीत जास्त ठिकाणी उपलब्ध आहे तसं त्याची कॉस्ट पण कमी होत चाललेली आहे। आणि हे मेड इन इंडिया असल्यामुळे त्याची कॉस्ट मल्टीनॅशनल कंपनीच्या रोबोपेक्षा पेशंटसाठी कमी पडते। टाईममध्ये काय फरक पडतो? टाईममध्ये डेफिनेटली फरक पडतो। सुरुवातीचा एक लर्निंगचा पार्ट सोडला एकदा आणि तो एकदा ओव्हरकम झाला की डेफिनेटली टाईम लवकर म्हणजे सर्जरी लवकर होते, कारण का जास्ती डिसेक्शन ॲक्युरेटली होतं, दिसायला एकदम जवळून दिसतं। त्यामुळे डेफिनेटली टाईम याच्यामध्ये कमी लागतो, हॉस्पिटल स्टे कमी होतो, कारण रिकव्हरी लवकर होते। हे रिस्क फॅक्टर जे नॉर्मल सर्जरीमध्ये जे रिस्क फॅक्टर आहे तेवढंच रिस्क फॅक्टर, याच्यात ॲडिशनल काही रिस्क फॅक्टर वेगळे नाही। खूपच अतिशय कठोर क्वालिटी प्रोसेस म्हणून गेलेला रोबो आहे। म्हणजे उदाहरणार्थ तुम्ही म्हणाल की ऑपरेशन करता करता चुकून रोबोचं इन्स्ट्रुमेंट दुसरीकडे होतं, तसं होतच नाही। तुम्ही दुसरी नजर जरी हटवली त्या स्क्रीनवरून तर तो रोबो थांबतो, तुमच्या हातातून इन्स्ट्रुमेंट पडलं तर रोबो थांबतो। त्यामुळे पेशंटला कुठे इजा व्हावी किंवा पेशंटला इजा होण्याची शक्यता किंवा काहीतरी मिसहॅप होण्याची शक्यता अशी अजिबात नाही। उद्या लाईट गेले त्याच्यामध्ये 8 तासाची बॅकअप बॅटरी आहे, तो बॅटरीवरती चालू राहतो 8 तास, सर्जरीचं संपून जाते 1-2 तासामध्ये। त्यामुळे तशी जी रिस्क असते तशी अजिबात त्यात रिस्क नाही। तर सगळ्या गोष्टींचा विचार करून तो बनवलेला आहे। मी डॉक्टर आनंद आरसकर, मी यूरोलॉजिस्ट आणि किडनी ट्रान्सप्लांट आहे मणिपाल हॉस्पिटल बाणेरला। आज आपण इथे SSI मंत्रा नावाचा जो सर्जिकल रोबोट आहे तो इथे लॉन्च केलेला आहे आणि त्याची पहिली सर्जरी काल झाली, आज दुसरी सुरू आहे। तर रोबोट म्हटलं तर सगळ्यांना वाटतं की काहीतरी एक यंत्रमानव ऑपरेशन करतोय आणि सर्जनचा रोल त्याच्यामध्ये आहे की नाही, पण या डिझाईनला म्हणतात मास्टर अँड स्लेव। म्हणजे मास्टर कोण आहे याच्यात? तर सर्जन, अँड दिस रोबोट इज अ स्लेव टू द सर्जन। म्हणजे तर सर्जनची ॲक्शन मिमिक करतो किंवा रेप्लिकेट करतो। तर याच्यात सर्जन बसून ऑपरेशन करू शकतो, त्याला 3 डायमेन्शनल चित्र दिसतं, म्हणजे डेप्थ परसेप्शन वाढते, प्रिसिजन हा एक प्रकार आहे, मॅग्निफिकेशन हे 10 ते 15 टाइम्स असतं। म्हणजे एखादी छोटी सेल आपल्याला 15 पटीने मोठी दिसते, त्याप्रकारे आपण प्रिसिजन त्याचं चांगल्या प्रकारे करू शकतो। जसं ट्यूमर आहे का किडनीमध्ये किंवा ब्लॅडरला, तर ट्यूमर काढायचं, आजूबाजूची टिश्यू आपल्याला काढायची नाही आहे, मग हे प्रिसिजन आपल्याला हे मॅग्निफिकेशन देतं। प्लस याच्यामध्ये जी स्पेस असते, जसं बाकी ठिकाणी ओपन सर्जरीमध्ये असिस्टंटला खूप काम असतं, रिट्रॅक्शन करावं लागतं, ते दाखवावं लागतं, मध्ये सक्शन करावं लागतं, हे सगळं काम इथे रोबोटनी होतं। म्हणजे ती जागा व्यवस्थित असते। तिथं लाईट जो असतो नॉर्मल ओपन सर्जरीमध्ये तुम्ही बघितलं एकाला चांगलं दिसतं तर एकाला कमी दिसतं, बिकॉज लाईट आतमध्ये जाण्याचा एक प्रकाशाचा एक पाथ आहे, त्या पाथमध्येच दिसतं। रोबोटमध्ये हे सगळे डिसएडव्हान्टेजेस काढलेले आहेत। खर्च वाटतो त्यात काय? एक्झॅक्टली हा प्रश्न ना तुमच्या म्हणजे पेशंटसारखा सर्जनला पण नेहमी भेडसावतो की जर कॉस्ट वाढली तर पेशंटला मग हे पैसे एक्स्ट्रा आणायचे कुठून? पण विथ द हेल्प ऑफ मेक इन इंडिया, दिस इज अ रोबोट विच इज मेड इन गुरगाव. देर इज अ कंपनी कॉल SS मंत्रा. SS म्हणजे सुधीर श्रीवास्तव इनोव्हेशन, आणि इनोव्हेशन करणारे स्वतः सर्जन आहेत, कार्डियक सर्जन आहे ते. मागच्या 30 वर्षापासून कार्डियक सर्जरी करतात
आणि जुना असलेला जो रोबोट होता हा एक MNCचा रोबोट होता, मल्टीनॅशनल कंपनीचा. त्यांच्या बेसिसवर ती कॉस्ट जास्त होती. पण आता SSI मंत्रा हा पूर्णपणे इंडियात बनलेला रोबोट आहे. आम्ही याची फॅक्टरीला सगळे 4 सर्जन व्हिजिट करून आलेलो आहेत. आम्ही त्यांचं जे टेक्निक आहे बनवण्याचं, त्याची क्वालिटी अश्युरन्स, त्याची जी गुणवत्ता आहे ती सगळी आम्हाला कन्फर्ममध्ये समजलेली आहे आणि आमचा विश्वास आहे त्याच्यावर की ते क्वालिटी अप टू द स्टँडर्ड आहे. आणि सर्जनची नावं सांगा. सर्जन्सी त्याच्यामध्ये सध्या ॲक्च्युली जे सर्जन मणिपालमध्ये आहे ते आर ऑल एलिजिबल टू गो फॉर रोबोटिक सर्जरी. पण त्याची एक तुकडी आहे. आता पहिल्या तुकडीमध्ये मी डॉक्टर आनंद आरसकर आहे, युरोलॉजिस्ट. मग डॉक्टर अमित पारसनेसी जो ऑन्को सर्जन, ते पण तुमच्याशी बोलतील. डॉक्टर श्रीरंग रानडे इज अ कार्डियक सर्जन अँड लकीली इज डुईंग दी कार्डियक सर्जरी ॲज ऑफ नाऊ आपण ज्यावेळेस बोलतो. आणि नेक्स्ट केस त्यांची रोबोटिकच आहे आज पण. आणि चौथे सर्जन आहे डॉक्टर अंबालाल गुर्रम, ही इज अ गायनेकोलॉजिस्ट. आणि काल जी सर्जरी झाली त्याचे लीड सर्जन डॉक्टर अंबालाल गुर्रम होते आणि बाकी सर्जन्स त्यांना मदत करण्यासाठी त्यावेळेस हजर असतात. सो इट इज अ पहिली तुकडी आहे. पण आम्हाला सांगण्यात आनंद होत आहे की याच्यानंतर अजून दुसरी तिसरी प्रत्येक सर्जनला इथे रोबोटला ॲक्सेस आहे जे काही या फील्डमध्ये इन्व्हॉल्ड आहे. सर, मणिपाल हॉस्पिटलचा कायम असा भूमिका आहे किंवा कायम असा ऑब्जेक्टिव्ह आहे की नवीन नवीन टेक्नॉलॉजी अवेलेबल करून देण्यात यावी की त्यामुळं प्रत्येक प्रोसिजर किंवा सर्जरीचं प्रिसिजन वाढेल, सर्जरीमध्ये ॲडव्हान्समेंट येईल आणि त्याचा बेनिफिट पेशंटला राहील. आणि ह्याच भूमिकेमधून कंटिन्युअस इम्प्रूव्हमेंट करता आम्ही हा रोबो लॉन्च केलेला आहे. आणि रोबोचे ॲडव्हान्टेजेस सर्जरीचे खूप आहेत आणि त्याचे बेनिफिट्स आमच्या पेशंट्सना नक्की मिळतील. आणि इट्स वेस्टर्न पुणेज फर्स्ट इंडियन मेड रोबो. काय रोग म्हणजे कुठल्या काय प्रकारचा आहे? हा SSI मंत्रा नावाचा कंपनीचा रोबो आहे. तो सॉफ्ट टिश्यू रोबो आहे. आणि ह्या रोबोमुळे आपण जनरल सर्जरी, ऑन्को सर्जरी, त्याच्यानंतर कार्डियक सर्जरी, म्हणजे ह्याचे एक स्पेसिफिक हे आहे की कार्डियक सर्जरीमध्ये याचा उपयोग होऊ शकतो. जनरल सर्जरी, ऑन्को सर्जरी, कार्डियक सर्जरी, गायनेकोलॉजी, युरोलॉजी अशा प्रत्येक सर्जरीमध्ये या रोबोचा बेनिफिट होऊ शकतो आणि याचे ॲडव्हान्टेजेस भरपूर आहेत. थँक्यू.